6 डिसेंबरला मस्साजोगच्या पवनचक्की प्रकल्पात सुदर्शन प्रवेश करत होता। त्यावेळी तिथल्या सुरक्षा कर्मचाऱ्यासोबत त्याचा काहीतरी वाद झाला। तोच वाद सोडवण्यासाठी तिथे मस्साजोगचे काही गावकरी आणि नागरिकही आले। त्याच ठिकाणी संतोष देशमुख देखील तो वाद सोडवण्यासाठी गेले। या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड तुफान व्हायरल झाला। यातूनच सुदर्शनला असं वाटलं की आपला इगो कुठेतरी हर्ट झालाय। फक्त इगो हर्ट झाला म्हणून त्यानं लायटरनी डोळे जाळले। फक्त इगो हर्ट झाला म्हणून त्याने चक्क संतोष देशमुख यांचा मर्डर करून टाकला। त्यांच्या शरीरावर त्याने इतके वार केले की शरीर पूर्ण छिन्न विछिन्न करून टाकलं। हा सुदर्शन घुले नक्की कोण आहे त्याची पूर्ण हिस्ट्री बघून घेऊयात या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष। 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली। त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाचं वातावरण निर्माण झालं। जिकडे तिकडे फक्त न्याय द्या, न्याय द्या, संतोष देशमुखांना न्याय द्या अशीच घोषणाबाजी ऐकायला यायला लागली। संतोष देशमुख यांच्या मारेकरांना फाशी द्या, त्यांना फाशी ही झालीच पाहिजे अशी देखील मागणी संपूर्ण महाराष्ट्रात जोर धरू लागली। या हत्येमागचा मुख्य आरोपी वाल्मिक कराड आहे असं महाराष्ट्रामध्ये बोलल्या जातंय। पण ते जरी खरं असलं तरी या हत्येमागे सध्या पोलिसांच्या मते तरी सुदर्शन घुले आहे आणि सुदर्शनचं नाव हे प्रामुख्याने येताना दिसतंय। त्याचं वय सध्या 27 वर्ष इतकं आहे। बीडच्या केस तालुक्यात टाकळी नावाच्या गावात तो राहत होता। त्याचं शिक्षण जेमतेम फक्त 7वी पर्यंत झालंय। त्याच्या कुटुंबाचा जर एकंदरीतच विचार केला तर सुदर्शनच्या आई वडिलांचा दोघांचाही मृत्यू झालाय। घरी 2-4 एकर कोरडवाहू जमीन, पत्र्याचं घर, पण सुदर्शनकडे फिरायला मात्र काळ्या रंगाची मोठी स्कॉर्पिओ होती। आता ही स्कॉर्पिओ त्याला नक्की कोणी गिफ्ट दिली की त्याला कोण्या बड्या नेत्यांनी घेऊन दिली हे अजूनही काही लक्षात येत नाही, किंवा त्याने अवैध पद्धतीने घेतली असेल या बाबतीत सध्या काहीच बोलता येत नाही। सुदर्शनला आधीपासूनच भाईगिरीचा प्रचंड नाद होता। बड्या नेत्यामागे फिरायचं आणि त्या नेत्याने सांगेल ते काम करायचं, किंवा तो नेता देईल त्या सुपाऱ्या घ्यायच्या। कुठे चोरी करायची, कुठे दरोडा टाकायचा, कोणाला त्रास द्यायचा, भाईगिरी करायची आणि गुंडेगिरी करत फिरायचं, असंच एकंदरीत सुदर्शन घुलेचं संपूर्ण काम होतं। आता हा सुदर्शन घुले वाल्मिक कराड यांच्या देखील जवळचा आहे असं सध्या बोललं जातंय। 6 डिसेंबरला मस्साजोगच्या पवनचक्की प्रकल्पात सुदर्शन जात होता आणि तिथेच त्यांनी एका सुरक्षा कर्मचाऱ्याशी वाद घातला। तोच वाद सोडवण्यासाठी संतोष देशमुख आणि काही गावकरी तिथे गेले। पण कदाचित संतोष देशमुख यांना माहित नव्हतं की हा झालेला छोटासा वाद कदाचित त्यांच्या जीवावर येईल। या वादातून सुदर्शनला असं वाटलं की संतोष देशमुख याने त्याचा इगो हर्ट केलाय। त्याने 3 दिवस वाट पाहिली आणि लगेच 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची साथीदारांसोबत मिळून हत्या करून टाकली। आधी अपहरण केलं आणि त्यानंतर लगेच काही तासातच त्यांची हत्या करण्यात आली। फक्त अपहरणच केलं नाही तर अक्षरशः क्रूरपणे त्यांच्या शरीराला त्रास देण्यात आला। मरण्याच्या आधी त्यांना प्रचंड यातना, वेदना देण्यात आल्या। आता या हत्येमागचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड आहे हे जरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बोललं जात असलं तरी आरोपीच्या यादीत मुख्य नाव सुदर्शन घुले याचंच लागतंय। या संपूर्ण तपास प्रक्रियेत आतापर्यंत पोलिसांनी विष्णू चाटे, जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले या चौघांना अटक केल्याचं दिसून येतं। मात्र सुदर्शन घुले याला अजूनही पकडण्यात आलं नाही। 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतरच लगेच प्रतीक घुले या सुदर्शन घुलेच्या मित्रानं एक भली मोठी पोस्ट केली। त्या पोस्टमध्ये खूप सुंदर असा सुदर्शन घुलेचा फोटो होता आणि कॅप्शन मध्ये लिहिलं होतं, बाप तो बाप रहेगा। अर्थात हत्या केली आणि त्यानंतर बाप तो बाप रहेगा अशी पोस्ट प्रतीक घुलेनं केल्याचं पाहायला मिळालं। त्यानंतर प्रतीक घुले सहित अनेक लोकांना पोलिसांनी अटक केली। मात्र सुदर्शन घुले अजूनही फरार आहे। तो अजूनही पोलिसांच्या ताब्यात आला नाही। आता या हत्येमध्ये तुम्ही एक नागरिक म्हणून कसं बघता आहात नक्की आम्हाला कमेंट करून कळवा। आणि अशाच पद्धतीचे काहीतरी विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।